सुगम संगीत वेगळं शिकायला लागतं हे ज्यांनी सिद्ध करून दाखवलं असे यशवंत देव, त्यांना नाना म्हणायचो आम्ही. तर आमचा एक मित्र त्यांना शिवाजी पार्कला सकाळी फिरताना भेटायचा. एकदा तो भेटला त्यांना आणि म्हणला, नाना नमस्कार. तर नाना म्हणले, म्हणताना तर नाना म्हणतोस, नमस्कार तर एकच करतोस, असं कसं चालेल? तर पाडगावर म्हणलं 51 साली सुरू झाला हा प्रवास तिघांचा आणि 50 रुपये मानधन असायचं. म्हटलं बरं, पण म्हटलं पण काय? तर म्हणले काय आमच्यामध्ये एक कोकणी माणूस आहे. तर तो म्हणला की 50ला तिघांनी भाग जात नाही, तेव्हा त्याचे 51 रुपये करा विंदा करंदीकर, म्हणजे 17 त्रिक 51 असं त्याचं होईल. मग मी विंदांना विचारलं, तुमचं मानधन किती असतं? ते म्हणले, माझं मानधन 100 रुपये असतं. म्हणजे खरं तर एकच रुपया असतं. 99 रुपये या दोघांच्या कविता मला 2 तास ऐकायला लागतात, बापट आणि पाडगावकर. त्यामुळे मी ते 99 रुपये ते ऐकायचं असतात. माझं मानधन एकच रुपया असतं. आकाशवाणी ही शांततेनं तेवणाऱ्या नंदादीपासारखी. आम्ही आत्तापर्यंत आकाशवाणीने आपली सांस्कृतिक नऊवारी सोडलेली नाही. नमस्कार मंडळी. स्मृतिगंध निर्मित काचे पलीकडले किस्से या मालिकेच्या आजच्या भागात मी किशोर सोमण आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आता 2 वेगळ्या विषयाचे किस्से तुम्हाला मी सांगतो. ते आहेत राजकीय. 86चा काळ, 1986 मुंबई पेटलेली होती, दंगल चालू होती. आम्ही जेमतेम आमच्या ड्युटीवर आमच्या निवासस्थानापासून कसेबसे जात होतो, कारण ऑफिसची गाडी उपलब्ध नव्हती प्रोटेक्शनसाठी. म्हणजे आमचं प्रोटेक्शन हा वेगळा भाग, पण गाडीचं प्रोटेक्शन व्हायला पाहिजे म्हणून गाडी आकाशवाणीच्या बाहेर पडायची नाही. आणि त्या काळामध्ये असं झालं की आमच्या एका साहेबांना असं वाटलं की बाळासाहेब ठाकरेंना विचारावं, हिंदू हृदय सम्राट, आणि त्याने जर थोडं आवाहन केलं तर वातावरण थोडं निवळू शकतं, असं एक समाज माध्यम म्हणून त्याला वाटलं. मला म्हणले काय करायचं? म्हटलं करूया फोन, विचारूया. म्हणून आम्ही बाळासाहेबांना फोन केला. मी त्यानेच फोन लावला, आधी मी लावला, मग त्याने बोलायला घेतलं, पण त्यांना धाडस होईना त्यांच्याशी बोलायचं. तर मी म्हटलं की बाळासाहेब, असं आहे की हा जो काळ चालला आहे अशांततेचा, याच्यामध्ये तुम्ही जर येऊन काही आवाहन केलं तर वातावरण थोडं निवळू शकतं असं आम्हाला वाटतं. तुम्ही याल का? एक 4-5 मिनटाचं आम्हाला आवाहन पाहिजे. ते म्हणले मी येईन. थोडा पॉज घेतला त्याने अर्थात, आणि म्हणले मी येईन, पण माझी एक अट आहे. म्हटलं काय? ते म्हणले माझा कुठलाही शब्द कापायचा नाही माझ्या भाषणातला. मी साहेबांना म्हटलं काय साहेब? मला म्हणले असं कसं, काय करायचं? म्हटलं हो तर म्हणा, मरण 4 दिवसांनी आहे, तेव्हा बघू काय होईल ते. मग त्याप्रमाणे वार ठरला, वेळ ठरली. बाळासाहेब त्यांच्या सगळ्या पॅराफेर्नेलिया बरोबर आकाशवाणीत आले. शाल बील अंगावर, बरोबर पोलिसांचा फौजफाटा. स्टुडिओत तर बसवलं आम्ही त्यांना. म्हटलं तुमच्या आवाजाची थोडी लेवल घेऊया म्हणून थोडं त्यांना बोलायला सांगितलं. आवाजाची लेवल घेतली. म्हटलं आम्हाला जास्त नको, एक 3-4 मिनटं पाहिजे आवाहन, आणि आपण थांबवू हे तुमचं आवाहन, त्यानंतर काय फार मोठं बोलायचं नाही आहे. तर म्हणले ठीक आहे. म्हटलं आता सुरू करूया? करूया म्हणले. थांबले आणि म्हणले लक्षात आहे ना मी काय सांगितलं ते? माझा कोणताही शब्द कापायचा नाही. त्यांचं स्मरण चांगलं, त्याने आम्हाला पुन्हा आठवण करून दिली, पण तोपर्यंत आम्हाला घाम फुटलेला होता. कारण बाळासाहेबांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे, शैली माहिती आहे त्यांची. आणि मग बाळासाहेबांनी सुरुवात केली बोलायला. म्हणजे हा हिंदूंचा देश आहे, इथे हिंदूच राहतील, अमुक तमुक. मग थोडंसं मध्ये सर्व धर्म समभाव आपण स्वीकारलेला आहे, आपल्यात रोटी बेटी व्यवहार होत आले, आपण गुण्या गोविंदानं नायलो, असं मध्ये 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 होतं. बरं, ते झालं. जय हिंद जय महाराष्ट्र म्हणाले आणि थांबले. तोपर्यंत आमचं पूर्ण पाणी पाणी झालेलं होतं, कारण हे सगळं असं रेडिओवरनं आकाशवाणीवरनं श्रोत्यांपर्यंत पोचवणं नक्कीच अवघड होतं. मग त्या दिवशी ते झालं असतं तर आम्हाला सोन्याचा नारळ, सोन्याचा नाही चांदीचा तरी मिळाला असता, आणि आम्हाला निवृत्त व्हावं लागलं असतं. आता करायचं काय? मग स्ट्रॅटेजी काय? तर मग असं ठरलं की बाळासाहेबांना त्यांचं भाषण ऐकवायचं. तसं आम्ही सगळ्यांनाच ऐकवतो, चिंतनवाल्याला पण ऐकवतो, शेतीसाठी आलेल्या कुणालाही थोडंसं भाषण ऐकवतोच आम्ही. बाळासाहेब म्हटलं थोडं भाषण ऐका तुम्ही, म्हणजे काही कमी करायचं असेल नाही, काही घालायचं असेल त्या दृष्टीने. ते म्हणले ऐकवा. मग आम्ही कॉफी मागवली. तोपर्यंत आतले स्पीकर्स जोडून घेतले इंजिनियर्सकडनं, आणि म्हटलं बाळासाहेबांनी पहिला घोट घेतला कॉफीचा की आपण ते भाषण सुरू करायचं.
तोपर्यंत ते संपेल 4-5 मिनिटाचं. आणि त्याप्रमाणे आम्ही उभे, धडधडत होती छाती, आणि ते सुरू झालं भाषण. आणि ते असं स्पीकरवरनं दण दण त्यांच्या कार हा हिंदूंचा देश आहे असं त्याला आम्ही थोडा रिव्हर्ब दिलेला होता. ते सगळं झालं. बाळासाहेबांनी असा कप खाली ठेवला आणि मी असं बाजूला उभा होतो. मला म्हणले, तुमचं काय नाव? म्हटलं, सोमण. हे म्हणले, नीट कापा भाषण, नाही तर खरोखरच महाराष्ट्र पेटेल. म्हटलं, हा हा, किती बरं वाटलं. म्हणजे तो नारळ चुकला आणि ही अशी परवानगी मिळाली. त्याच्यानं मला नेहमी शांताबाईंच्या एक पानीतली एक गोष्ट आठवते. शांताबाई अतिशय संवेदनशील कवयित्री, तुम्हाला माहिती आहे. एका बाईंकडे जेवायला गेले ते, आणि तिथे असे 5-6 पेले होते, काचेचे, सुंदर फ्रेंच डिझाईनचे, अँटिक स्वरूपाचे. बाई अस्वस्थ, बाईंचं जेवणात लक्ष लागेना. बाई त्या यजमानीबाईंना म्हणाल्या की अहो, हे तुम्ही असे काचेचे सुंदर पेले घेऊ नका, हे फुटतील. तर ती बाई म्हणली, नाही, आम्ही नेहमी वापरतो, काय फुटत बिटत नाही, ते रोजचं आहे, ते काय नवीन नाही त्याच्यामध्ये. मग बाईंच्या असं लक्षात आलं, 5च आहेत, 6वा नाही आहे. बाई म्हणल्या, मग 6वा पेला दिसत नाही, आपण 6 जण आहोत आणि 5च पेले दिसत आहेत, एका ठिकाणी स्टीलचा पेला ठेवला आहे तुम्ही. नाही म्हणल्या, तो आमच्या मोलकरणीच्या हातून फुटला. मग बाई म्हणल्या, मी म्हणूनच म्हणत होते की अशा अँटिक वस्तू तुम्ही घेऊ नका, चांगले स्टीलचे दणदणीत पेले घ्यायचे म्हणे. शांताबाई किती साध्या, तुम्हाला माहिती आहे, पेले घ्यायचे म्हणे. तर ती बाई असं म्हणाली की या अँटिक पेल्यांमध्ये एक हळवा कोपरा असा आहे, जिथे नखाचा धक्का लागला तरी तो पेला फुटतो. मला त्या दिवशी असं जाणवलं की बाळासाहेबांमध्ये विवेक नावाचा असा एक कोपरा आहे की जो नीट हाताळला, तो जो माणूस मला म्हणतो की माझा एकही शब्द कापायचा नाही, तोच माणूस मला बोलवून सांगतो की हे भाषण नीट कापा, नाही तर महाराष्ट्र पेटेल. बाळासाहेबांचं ते रूप त्या दिवशी मी पाहिलं आणि ते आजवर माझ्या मनात कायम आहे, विवेक नावाचा कोपरा. दुसरा किस्सा प्रमोद महाजनांचा आहे. त्याच काळामध्ये असं होतं की महाराष्ट्रात भगवं राज्य येईल, विधानभवन म्हणजे युती होईल आणि राज्य आपलं येईल. संध्याकाळी 7ला आम्ही त्या मंत्रालयाच्या बाहेर माणसं जमायची आणि आम्ही मतांचे आकडे वाचायचो. राजेंद्रने वाचले, श्रीराम केळकर, दिनेश आडावतकर, प्रदीप भिडे, कितीतरी लोक त्याच्यामध्ये ती वाचायला यायची. आणि आम्ही ते आम्हाला सवयीच होतं सगळं. त्या दिवशी निकाल होता आणि आम्ही आकाशवाणीतर्फे प्रतिक्रिया घ्यायला गेलो होतो. आणि प्रमोद महाजन असे आतून बाहेर आले आणि आमचं धाकटं भावंड दूरदर्शन, तेही लोक होते प्रतिक्रिया घ्यायला. ते प्रमोद महाजनांसमोर गेले आणि म्हणले, साहेब प्रतिक्रिया. संध्याकाळी 6:30-7ची वेळ असेल. तर प्रमोद महाजन म्हणले, हां ठीक आहे, तयार आहे सगळं? तयार आहे, कॅमेरा वगैरे सगळा तयार होता. आणि मग महाजनांची पद्धत असं ते हे करायचे, बटन असं सारखं करायचे. आणि मग त्यांनी बोलायला सुरुवात केली की काय महाराष्ट्रात गेल्या 40 वर्षात जे घडलं नाही ते आम्ही घडवू, विधानभवनाला भगवा रंग देऊ, लोकांच्या मनात जी जी स्वप्न आहेत ती पूर्ण करू, हा आमचा शब्द आहे. असं दाण 2 मिनटं बोलले. ते संपलं आणि पुढे मी 10 पावलावर म्हटलं, आकाशवाणी प्रतिक्रिया. तर म्हणले, आहे मशीन तयार आहे. माईक धरला मी आणि महाजनांनी बोलायला सुरुवात केली आणि म्हणाले, काय आहे, आमच्या कार्यकर्त्यांनी तळागाळात जायला पाहिजे आहे, हा पक्ष तळागाळात रुजवायला पाहिजे आहे, सामान्यांची दुःख ही वरपर्यंत पोचली पाहिजेत, त्या दृष्टीने कार्य करणं आणि तळमळीने कार्य करणं आणि निष्ठेने कार्य करणं ही काळाची गरज आहे, हे लक्षात घेऊनच पुढची आमची वाटचाल असेल. थांबले. तिथे एकदम चांगल्या टोनने बोलत होते आणि इथे एकदम लो पिच होतं त्यांचं बोलण्याचं, प्रतिक्रियेचं. माझ्याबरोबर चकोर लिहिणारा सुहास फडके होता, तो आमच्याकडे न्यूज रीडर होता त्यावेळेला. तो बरोबर होता, त्याला राहवलं नाही. तो म्हणला, विचारू का एक महाजन साहेब? विचारा म्हणले. काय? त्याला म्हटलं काहीतरी राजकीय विचारतील. तर म्हणले, नाही काय, आता तुम्ही ते 10 पावलांच्या आधी दणदणीत प्रतिक्रिया दिलीत, भगवा करून टाकू, अमुक करू, आणि इथे एकदम तुम्ही लो प्रतिक्रिया, एकदम लो टोनमध्ये. ते म्हणले, काय करता तुम्ही? म्हटलं, मी पत्रकार आहे. किती वर्ष झाली? 2 वर्ष. ते म्हणले, काय आहे, हे दूरदर्शनवाले आहेत ना, महाजन म्हणाले, हे रात्री 10:30च्या बातम्यात माझी प्रतिक्रिया देणार आहेत आणि रेडिओवाले उद्या प्रादेशिक बातम्यांनंतर या प्रतिक्रिया देणार आहेत. मध्ये अख्खी रात्र आहे. 10 पावलामध्ये ज्याला ही व्हिजन आहे की अख्ख्या रात्रीत काय होणार, अशा राजकीय माणसांसमोर आपला सामान्यांचा काय पाड लागणार?
राजेंद्र. याने आता बोलताना शांता शेळक्यांचं नाव घेतलं त्यावेळेला मला एक म्हणजे त्या प्रसंगाला केवळ आम्ही साक्षी होतो. आमचा आकाशवाणीचा दुरून सुद्धा संबंध नव्हता. एका साखर कारखान्याच्या गावी साहित्य संमेलन ठेवलेलं होतं आणि तिथे आम्ही कव्हर करण्यासाठी आमची टीम जाऊन पोचलेली होती. आम्ही सगळेजण तिथल्या त्या रिसेप्शनमध्ये बसलेलो होतो की आता आम्हाला हे कुठल्या हॉटेलवर पाठवत आहेत, कुठल्या लॉजवर पाठवत आहेत. एवढेच शांताबाई तिथे आल्या. त्या म्हणल्या, अरे वा, तुम्ही लोक इकडे आहात का? म्हटलं हो, कव्हर करायला आलोय. मग त्यांनी सांगितलं की बरं, तिथे जे बसले होते ना ती सगळी मंडळी साखर कारखान्यामध्ये काम करणारी होती. त्यांना साहित्य वगैरेशी काही संबंध नव्हता, दुरून सुद्धा नव्हता. मग त्यांनी सांगितलं, मी शांता शेळके, माझी कुठं सोय केली? थांबा म्हणलं, यादी पाहिली आणि म्हणला तुमची दया पवार बहिणबरोबर सोय केली. आम्ही एकमेकांकडे पाहायला लागलो, शांताबाई शेळकेंची दया पवारबाईंच्या रूममध्ये सोय, हे काही. मग शांताबाई आमच्याकडे पाहून हसल्या, म्हणल्या बघते मी. आणि त्यांना सांगितलं, काय आहे, नाही मी इथं सांगायला हेच आले की माझ्यासाठी काही सोय केली असेल तर करू नका, मी इथे माझ्या एका परिचितांकडे उतरली आहे, तेव्हा दया पवार ताईंना त्यांच्या रूममध्ये राहू दे, असं म्हणून त्या निघून गेले. याला आम्ही केवळ साक्षी होतो. पण काही वेळा असा प्रसंग येतो की आपली अब्रू आपल्यालाच वाचवावी लागते. 1998 साली ज्या वेळेला ग्राहक शक्ती हा प्रकार अतिशय जोरात होता, सगळीकडे ग्राहक हक्क, ग्राहक चळवळ याच्याबद्दल फार मोठी चळवळ चालू होती. आणि बिंदू माधवजी जोशी, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष, यांना कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा देऊन त्यांना सचिवालयामध्ये स्थानापन्न केलेलं होतं. तर मग असा विचार आला की आपण एक ग्राहकांच्या हितासाठी एखादा कार्यक्रम सुरू करावा. म्हणून मग त्याला ग्राहक शक्ती असं नाव दिलं. मुंबई ग्राहक पंचायतीचं आम्हाला पूर्ण सहकार्य होतं. त्यांच्याच मदतीने आम्ही बिंदू माधवजींपर्यंत पोहोचलो. त्यांना विनंती केली, म्हटलं असा असा कार्यक्रम आम्ही सुरू करतोय आणि पहिल्याच कार्यक्रमामध्ये तुम्ही लोकांना उद्बोधित करावं असं आमचं मत आहे. तर म्हणले ठीक आहे, चांगली कल्पना आहे, कधी करायचं रेकॉर्डिंग? म्हटलं आपण 2 दिवसात करू शकतो. चालेल, हरकत नाही. म्हटलं कोणत्या विषयावर बोलाल? तर म्हणले काय, आत्ता 98 साल आहे, अजून 2 वर्षांनी आपलं शतकच बदलत आहे, तर आपण 21व्या शतकामध्ये ग्राहक चळवळीची दिशा या विषयावर मी बोलतो. म्हणजे कारण माझ्या डोक्यात हा विषय बरेच दिवस आहे आणि ग्राहक चळवळ हा विषय काय 2 दिवसात संपणारा नाही, 2 महिन्यात संपणारा नाही. तर म्हटलं चालेल. ठरल्या दिवशी बिंदू माधवजी आकाशवाणीमध्ये आले. त्यांच्याबरोबर त्यांचे एक सहकारी PA होते आणि मी त्यांना घेऊन रेकॉर्डिंगला गेलो. त्याच वेळेला माझा सहकारी रमण देशमुख हा आला आणि म्हणला, होत्या डॉक्टरीनबाई ज्यांची आपण मुलाखत घेणार आहोत का भाषण आहे, त्यांचं रेकॉर्डिंग आहे. म्हटलं असं कर, त्यांचं भाषण तू उरक, मी इकडे बिंदू माधवजींचं रेकॉर्डिंग करतो. बिंदू माधवजींना म्हटलं, आता तुमचा पुढचा कार्यक्रम कसा आहे? तर म्हणजे नाही, आता इथनं मी सरळ निघणार आणि इंदोरला जाणार, मग एकदम 5 दिवसांनी मी परत येणार आहे. तुमचा हा ब्रॉडकास्ट कधी आहे? म्हटलं आत्ताच्या रविवारी. हो का? म्हणले मग मला ऐकायला नाही मिळणार, मला कॅसेट द्याल का? म्हटलं देऊ, कारण त्यावेळेला कॅसेटचा जमाना होता. ते त्याप्रमाणे बोलले बोलले आणि एक 12 मिनिटाचं भाषण झाल्यावर त्याने भाषण संपवलं. व्यवस्थित ग्राहक चळवळीचा आढावा घेतला, भविष्यातली त्याची वाटचाल कशी असेल याबद्दल बोलले आणि ते आम्हाला अच्छा करून निघून गेले. त्यांचे PA थांबले होते त्याची कॉपी मिळावी म्हणून. प्रत्यक्षात ज्या वेळेला मी माझ्या सहकार्यासह त्याच्या एडिटिंगला गेलो, त्यावेळेला असं लक्षात आलं की आमच्या इंजिनियरनी त्याचं रेकॉर्डिंग करताना चुकीचा माईक दिला होता. त्यांच्या समोरचा माईक डेड आणि त्यांच्या बाजूला आणखी 2 माईक असतातच आमच्या स्टुडिओमध्ये, तो एक चालू. त्यामुळे त्यांचा आवाज असा कुठंतरी मैदानातनं बोलल्यासारखा वगैरे येत होता. त्यांना परत बोलवणं शक्य नव्हतं, ते इंदोरला निघून गेलेले होते. बरं, पहिलाच कार्यक्रम त्यांचा म्हणून आम्ही जाहीर करून बसलेलो होतो. आता याचं हे कसं करायचं, निराकरण कसं करायचं? तर या कार्यक्रमाला आम्ही एक फॉर्मॅट घेतला होता की मी राजा, आमचा श्रीराम केळकर प्रधान, आणि मग ते दोघं आधी बोलतात. मग महाराज विचारतात, आज दरबारात सामसूम का प्रधानजी? तर प्रधानजी सांगतात, त्याचं काय आहे, आज बिंदू माधवजी जोशींचं आपल्या गावच्या मैदानावर भाषण आहे आणि त्याच्यासाठी सगळे लोक तिकडे गेलेत, तर आपण जायचं का तिकडे? तर राजा म्हणतो, चला आपण वेश पालटून जाऊ. असं ते थोडंसं तमाशाच्या अंगाने आम्ही केलं आणि त्यांचं भाषण केलं सुरू. पण नुसतं भाषण सुरू करून चालणार नव्हतं. मग ते जिथे बोलतील, जिथे टाळ्या पडतील असं वाटलं होतं, तिथे ते भाषण थांबवून आम्ही त्या टाळ्या कोंबल्या. जिथं हाशा होईल असं वाटलं होतं, तिथं आमच्याकडचा स्टॉकमधला हाशा कोंबला आणि ते सगळं तयार करून ती टेप आम्ही प्रसारण करण्यासाठी दिली. मनात एक धाकधूक होती की आपली चोरी पकडली जाईल, कारण आपण रॉंग माईकवर केलंय, हा आकाशवाणीच्या दृष्टीनं दखलपात्र गुन्हा आहे आणि तो आपल्याला आपण असा वॉशअप करून तो सांभाळलाय. आता प्रत्यक्षात काय होतं बघू. तो ज्या दिवशी प्रसारित झाला त्या दिवशी आमचे जे ड्युटी ऑफिसर होते, DOG, त्यांनी तो सगळा कार्यक्रम ऐकला आणि असं लिहिलं की
हे बाह्य ध्वनिमुद्रण असून, मैदानावर केलेलं रेकॉर्डिंग असून सुद्धा स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करावं इतकं सुंदर रेकॉर्डिंग यांनी केलेलं होतं, असं म्हणून त्यांनी आमच्या कार्यक्रमाबद्दल प्रशंसेचे 4 शब्द लिहिले. आपली अब्रू आपणच वाचवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात त्या ह्या अशा. आणखी एक मला या निमित्ताने किस्सा सांगावा असं वाटतो, थोडासा गंभीर आहे. दरवर्षी आकाशवाणीतर्फे स्पर्धा घेतल्या जातात. इंटर ऑफिस म्हणू आपण त्याला, इंटर स्टेशन स्पर्धा असतात. आणि कोणी कोणताही विषय निवडा, नभोनाट्य द्या, काही करा, त्या त्या कॅटेगरीत ते जायचं. मला असं विचारलं की तुम्ही काय कराल? म्हटलं मी इनोव्हेटिव्ह विषय घेईन, वेगळा विषय काहीतरी. तर म्हणलं चालेल. मी विषय शोधत होतो तर मला महाराष्ट्र टाइम्समध्ये एक एवढीशी बातमी मिळाली, मेक अ विश फाउंडेशन. मुंबईमध्ये त्यावेळेला ते नवीन सुरू झालं होतं. मुंबईच्या उदय जोशी आणि गीता जोशी यांनी ते सुरू केलेलं होतं. मेक अ विश फाउंडेशन काय तर टर्मिनली आजारी असणाऱ्या मुलाची, म्हणजे मुलीची, लहान मुलाची इच्छा पूर्ण करतात, एक इच्छा. आणि ही चळवळ मुळात लॉस एंजल्समध्ये सुरू झाली. तिथल्या 2 पोलीस ऑफिसर्सनी एका आजारी असलेल्या मुलाला त्याची शेवटची इच्छा म्हणून पोलीसचा गणवेश परिधान करून त्याला पोलीसच्या हेलिकॉप्टरमधनं राईड घ्यायची होती. त्या पोलिसांनी वर्गणी काढली, त्याला ड्रेस आणून दिला, त्याला ती शिट्टी आणून दिली, बिल्ला दिला आणि पोलीस हेलिकॉप्टरमधनं त्याला राईड भरून आणली. तिथनं मेक अ विश फाउंडेशनची सुरुवात झाली. भारतामध्ये उदय जोशी आणि गीता जोशींनी मुंबईमध्ये मेक अ विश फाउंडेशन सुरू केलं. आणि हे सुरू करताना त्यांनी अशाच गरजू लोकांसाठी काही आपल्याला करता येईल का याचा विचार केला. आणि मी ज्या दिवशी त्यांना ती बातमी बघितली, ती 100व्या त्यांच्या केसची बातमी होती. त्या केसमध्ये असं होतं की तो जो मुलगा होता त्याला शाहरुख खान बरोबर, मला वाटतं तो त्यावेळेला सिंहाचं काहीतरी लायन किंगचं काम करत होता. तर लायन किंगच्या वेशात त्याला शाहरुख खानला भेटायचं होतं. म्हणजे शाहरुख खानने लायन किंगचा वेश घ्यायचा. शाहरुख खानपर्यंत ही बातमी पोहोचल्यानंतर शाहरुख खाननी आपण पुढे येऊन सांगितलं, ओके मी त्या मुलाला लायन किंग बनून भेटेन. आणि त्याची ती बातमी होती की तो त्या मुलाला भेटला वगैरे. मला ते खूप असं आत्मा असं वाटलं की अशा कार्यक्रमाला आपल्याला उत्तेजन द्यायला पाहिजे. आणि म्हणून मग मी किशोरच्या मदतीने, श्रीरामच्या मदतीने त्याचं एक स्क्रिप्टची रूपरेषा तयार केली. आणि मग मी उदय जोशी आणि गीता जोशींना सांगितलं की मला असा एखादा पेशंट द्या की तो त्याचे आई वडील मराठीतनं आमच्याशी बोलू शकतील. त्यांनी एक बोहरी फॅमिली आम्हाला दिली. चांगलं मराठी बोलणारे होते लोक ते. छोटा 9 वर्षाचा मुलगा होता, त्याला थॅलेसेमिया झाला होता. दर 72 तासांनी त्याचं संपूर्ण रक्त बदलायला लागायचं. त्याची एक इच्छा होती, त्याला म्हैसूरला वृंदावन गार्डनमध्ये जाऊन यायचं होतं. त्याप्रमाणे मग आम्ही त्याला बोलावला. त्याच्या आधी उदय जोशी आणि गीता जोशींच्या मुलाखती घेतल्या. त्याला बोलावलं, त्याच्या आईवडिलांची मुलाखत घेतली, त्याच्याकडनं त्या बंगलोर ट्रिपची सगळी माहिती घेतली. उदय जोशी गीता जोशींनी सांगितलंच होतं की इंडियन एअरलाईन्सनी त्यांचा विमानाचा खर्च केला, दुसऱ्या एका टूर्स ट्रॅव्हल्स एजन्सीनी त्यांचा वाहतुकीचा खर्च केला. आणि त्या मुलाला त्यांनी ती ट्रिप घडवून आणली. त्या मुलाला मग त्याच्या इंटरव्ह्यूच्या शेवटी मी त्याला म्हटलं, एखादी कविता म्हण आमच्यासाठी. तर त्यांनी ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार कविता म्हटली. तो सगळं करून आनंदाने गेला. मला विचारलं, अंकल हे कधी प्रसारित होणार आहे? म्हटलं अमुक दिवशी होईल. मी ऐकणार म्हटलं. म्हटलं अरे जरूर, तुझ्यासाठी तर करतोय सगळं. मग हे सगळं आम्ही व्यवस्थित जोडलं. लॉस एंजल्सचा सुद्धा बॅकड्रॉप थोडा घेतला की आधी ती चळवळ तिथे सुरू झाली. आणि हे सगळं एक अर्ध्या तासाचा कार्यक्रम आम्ही सादर केला. तो कार्यक्रम सादर केला, लोकांना आवडला. मला कुतूहल होतं की आपण ज्यांना याच्यात घेऊन केलं होतं त्यांना तो आवडला की नाही. आणि कुठल्याही निर्मात्याला आपलं अपत्य बाहेर लोकांपर्यंत कसं पोहोचलं याचं कौतुक असतं. तर मी त्याबद्दल चौकशी करायची सुरुवात केली. ज्यांचे ज्यांचे त्याच्यात इंटरव्ह्यू होते त्या सगळ्यांना फोन केले दुसऱ्या दिवशी सकाळी, कसा वाटला कार्यक्रम. प्रत्येकाने सांगितलं छान झाला, तुम्ही खूप चांगला मांडलात वगैरे. किशोरनी शेवटी एक कविता खूप छान वाचली होती, कुसुमाग्रजांची कविता होती. आणि तो कार्यक्रम म्हणजे या फॅमिलीला अजून का नाही आपला फोन करून सुद्धा उत्तरं येत नव्हती. खूप वेळ त्यांच्या फोनची वाट पाहिली. म्हटलं जाऊन दे, कामात असतील कदाचित, नंतर येईल फोन. दुपारी 4च्या सुमाराला माझ्या टेबलावरचा फोन वाजला. मी तो उचलला तर त्या भोरी मुलाचे वडील बोलत होते. तेव्हा म्हणे तुमचा फोन खूप वेळा येऊन गेला, पण जरा एका कामात होतो म्हणून फोन नाही करता आला. म्हटलं कसा वाटला तुम्हाला कार्यक्रम? तर म्हणले कार्यक्रम खूप छान झाला. आम्ही सगळ्या फॅमिलीनी मिळून ऐकला. आमचे जेवढे नातेवाईक होते तेवढे सगळे आमच्या घरी जमलेले होते. फार काय म्हणले, त्या मुलांनी ऐकला. म्हटलं मग तो कसा आहे, मला त्याच्याशी बोलायचंय. सॉरी म्हणे, हा कार्यक्रम संपला आणि तो गेला. त्या पायाखालची जमीन सरकली. ज्या मुलाशी कानपर बांधून बोललो होतो तो मुलगा आज नाही. त्याचं रेकॉर्डिंग मी केलं. तो मुलगा मला ऐकायचंय म्हणला, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार म्हणला, आणि तो आज नाही. मला क्षणभर काही कळेच ना. मी कसा बसा फोन ठेवला आणि मला एकच वाटलं
की त्या मुलाची अखेरची इच्छा ही बंगलोरला जायची किंवा म्हैसूरला जायची नव्हती. त्याची अखेरची इच्छा रेडिओवरनं त्याचा आवाज ऐकायची होती. असं आम्ही मेक अ विश फाउंडेशनचं त्यांच्यासाठी काम केलं. ही अत्यंत हृदयापर्यंत जाऊन पोहोचलेली, आजही ती सांगताना मला भरून येतं, मला सांगता येत नाही धड. पण असे प्रसंग जेव्हा समोर जातात, आम्हाला येतात भेटायला, त्यावेळेला आम्हाला आपण काहीतरी बरं करतोय याची पावती मिळाल्यासारखं वाटतं किशोर. हळव्या आणि सुखद क्षणांचा प्रवास अशीच आमची टॅगलाईन आहे. त्यामुळे राजेंद्रने हळवं होणं या प्रसंगाने अत्यंत साहजिक आहे. फार गंभीर झाला आहे. त्यामुळे मी 84 सालात जातो. जेव्हा मी रत्नागिरीहून मुंबईत आलो त्यावेळेला यशवंत देव होते, प्रभाकर पंडित होते, पुरुषोत्तम दारव्हेकर होते, रवींद्र पिंगे होते. अशी मोठमोठी माणसं होती. म्हणजे रवींद्र पिंग्यांच्या म्हणजे उर्वरित वेळामध्ये म्हणजे आपली ड्युटी संपल्यानंतर सुद्धा आम्ही रवींद्र पिंग्यांच्या आसपास असायचो. कारण त्यांच्याकडे खूप पूर्वी ते मंत्रालयात होते आणि स्वतः ललित उत्तम लेखक होते. त्यामुळे अनेक क्षेत्रातली दिग्गज लेखक मंडळी त्यांच्याकडे यायची आणि दरवेळेला काहीतरी नवीन मिळायचं रवींद्र पिंग्यांकडून. म्हणजे एकदा एक लेखक येऊन गेले आणि मी म्हटलं, पिंगे साहेब हे काय छान बोलतात. तर ते मला म्हणले की ॲटन चेकावचं एक वाक्य आहे की वरवर पाहू नकोस, तळापर्यंत जा आणि तिथं जे सापडेल त्याच्याबद्दल साशंक राहा. हे इतकं विलक्षण वाक्य मला त्यावेळेला वाटलं आणि आजही वाटतं की आकाशवाणीला 100 वर्ष आता वाटचाल होते आकाशवाणीची. तर आकाशवाणीमध्ये जी माणसं काम करत होती ती वरवर पाहणारी नव्हती, खाली तळापर्यंत जाणारी होती आणि तिथं जे सापडेल त्याच्याबद्दल साशंक राहणारी होती. आणि म्हणून इतकी देदीप्यमान अशी म्हणतो अशी परंपरा, अशी माणसं आकाशवाणीला लाभली आणि आकाशवाणीचा नंदादीप असाच 100 वर्षापर्यंत तेवत राहणार याची खात्री पटावी अशी या सगळ्यांच्या पाऊलखुणा आहेत. मी जेव्हा रत्नागिरीहून मुंबईला आलो तेव्हा दारव्हेकरांनी मला तिसऱ्याच दिवशी बोलवलं. म्हणजे मी सोमवारी जॉईन झालो आणि मंगळवारी मला त्यांनी बोलवलं. मला निरोप आला की तुम्हाला दारव्हेकरांनी बोलवलं आहे. मी गेलो, म्हटलं आता दारव्हेकरांनी मला का बोलवलं आणि मी दारव्हेकरांना याच्यापूर्वी कधीही भेटलेलो नव्हतो. मी गेलो आणि मला म्हणले, सोमण ना तुम्ही? म्हटलं हो बरोबर. उद्या बुधवार आहे, उद्या आपल्या अहो प्रपंचचं रेकॉर्डिंग आहे. दुसऱ्या मजल्यावर 3 नंबरचा स्टुडिओ, तिथं दुपारी 2:30 वाजता हजर राहायचं. मी आपला म्हणजे मला काही सुचेच ना की एवढा पुरुषोत्तम दारव्हेकरांसारखा मोठा माणूस आणि एकदम मला कौटुंबिक श्रुती घेत उद्या तुमचं रेकॉर्डिंग असं सांगतो, बुधवारी हजर राहा सांगतो. मी म्हटलं अहो पण ती ड्युटी वगैरे ते सगळं ॲडजस्ट केलेलं आहे असं त्याने एका वाक्यात सांगितलं. पण मी म्हटलं अहो एवढ्या, मी कालच आलो मुंबईत, 2 दिवससुद्धा मला व्हायचं, आज मंगळवार आहे, सोमवार आणि मंगळवार. तर म्हटलं मला कसं काय? तर त्याने असा शांतपणे ड्रॉवर उघडला, त्यातून एक कागद काढला आणि तो माझ्यासमोर ठेवला. मला म्हणले, ही तुम्ही रत्नागिरीला प्रोड्यूस केलेली नाटकं, याच्यामध्ये तुम्ही 13 नाटकांमध्ये 7 नाटकांमध्ये तुम्ही भूमिका केलेली आहात. तुम्ही मुद्रा राक्षसमचा 1 तासाचा प्रयोग केलेला आहे. शाकुंतल या संस्कृत नाटकामध्ये तुम्ही संस्कृत काम केलेलं आहे. हे सगळं मला माहिती आहे आणि हे सगळं मी ऐकलेलं आहे. त्यामुळे काय बोलायला वावच नाही. उद्या यायचं, वेळ सांभाळायची, 2:30चा तुमचा रेकॉर्डिंगचा टाईम आहे. म्हणजे त्यांची खोली जी होती ना त्याच्यामध्ये महिन्याचं शेड्यूल नाटकांचं, सोमवारी अमुक नाटक, बुधवारी अमुक नाटक, रविवारी 11 ते 12 अमुक नाटक, हे सगळं वेगवेगळ्या शाईच्या पेनाच्या रंगीत स्वरूपामध्ये लिहिलेलं असायचं. त्यांचं क्यूशीटसुद्धा लेखकाचं नाव वेगळ्या शाईत, पात्रपरिचय वेगळ्या शाईत, वेळ वेगळ्या शाईत, असं सगळं व्यवस्थित लिहिलेलं असायचं. देव होते त्यावेळेला यशवंत देव, ते त्यावेळेला आनंद यशवंत स्वामी या नावाचं होते. त्यांनी ओशोंची ही घेतलेली होती, भगवी कफनी घालायचे ते आणि गळ्यात रुद्राक्षांची माळ असायची आणि त्यांना नाना म्हणायचे. अतिशय मिस्किल, अतिशय खोल संगीताचं ज्ञान, रियाजाचा कानमंत्र ज्यांनी पुस्तक लिहिलं आणि सुगम संगीत वेगळं शिकायला लागतं हे ज्यांनी सिद्ध करून दाखवलं असे यशवंत देव, त्यांना नाना म्हणायचो आम्ही. म्हणजे त्यांचं निकनेम घरात त्यांना नाना म्हणायचे. तर आमचा एक मित्र त्यांना शिवाजी पार्कला सकाळी फिरताना भेटायचा. एकदा तो भेटला त्यांना आणि म्हणला, नाना नमस्कार. तर नाना म्हणले, म्हणताना तर नाना म्हणतोस, नमस्कार तर एकच करतोस, असं कसं चालेल? त्यांच्या अलीकडे उशिरा हे मला करुणाबाईंनीच सांगितला हा किस्सा. त्यांना जरा प्रोस्टेटचा त्रास व्हायला लागला आणि जवळच्या फडके नर्सिंग होममध्ये त्यांना दाखल केलं.
फडके कुठल्यातरी सर्जरीमध्ये बिझी होते. त्यांचा असिस्टंट त्यांना येऊन विचारून गेला की तुम्हाला काय त्रास होतो. मग त्याने सांगितलं मला कसा लघवी करताना वगैरे त्रास होतो. नेमका तो जो आलेला असिस्टंट होता तो तोतरा होता. तर सगळं 2 4 5 10 प्रश्न झाले आणि मग देव म्हणले तुम्हाला एका वाक्यात सांगू का की तुम्हाला जे बोलताना होतं ना ते मला लघवी करताना होतं म्हणले. विषय संपला. असे मोठमोठे लोक पण त्यांच्या त्यांच्या जवळून जेव्हा आपण त्यांना भेटतो तेव्हा ते एकमेकांचे कसे मित्र होते. म्हणजे वसंत बापट, विंदा आणि पाडगावकर ज्यांनी कविता 1951 सालापासून घरोघर पोचवली. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात नकाशावर जिथे जिथं म्हणून छोटं गाव आहे त्या सगळ्या गावामध्ये या तिघांनी कविता पोचवली आणि लोकांचं रंजन केलं. तर नेहरू सेंटरला एकदा मी या तिघांचा कार्यक्रम करताना मी पाडगावकरांना विचारलं ही कशी प्रवास कसा सुरू झाला आणि सुरुवातीला तुम्ही मानधन किती घ्यायचा. तर पाडगावर म्हणलं 51 साली सुरू झाला हा प्रवास तिघांचा आणि 50 रुपये मानधन असायचं. म्हटलं बरं पण म्हटलं पण काय. तर म्हणले काय आमच्यामध्ये एक कोकणी माणूस आहे. तर तो म्हणला की 50ला तिघांनी भाग जात नाही तेव्हा त्याचे 51 रुपये करा विंदा करंदीकर. म्हणजे 17 त्रिक 51 असं त्याचं होईल. मग मी विंदांना विचारलं तुमचं मानधन किती असतं. ते म्हणले माझं मानधन 100 रुपये असतं. म्हणजे खरं तर 1च रुपया असतं. 99 रुपये या दोघांच्या कविता मला 2 तास ऐकायला लागतात बापट आणि पाडगावकर. त्यामुळे मी ते 99 रुपये ते ऐकायचं असतात. माझं मानधन 1च रुपया असतं. पाडगावकरांनी जेव्हा प्रवीण दवण्यांच्या बोका या कविता संग्रहाचं हे केलं प्रकाशन केलं त्याला मी होतो. तर म्हणले प्रवीणला म्हणले काय कविता वगैरे चालू आहेत की नाही लिहिता की नाही. तर दवणे साहेब म्हणले की हो लिहितो ना. लिहायलाच पाहिजे म्हणे तुमच्या नावातच वीण आहे. म्हणजे इतकं एक्स्टंबर. किंवा ते म्हणले त्यांच्या मुलीचं नाव वेदश्री आहे प्रवीण दवण्यांच्या. तर तिला विचारलं नाव काय तुझं. ते म्हणली वेदश्री. ते म्हणले वेदश्रीच राहा मेदश्री होऊ नको. इतकं इन्स्टंट जम्बो कवी संमेलन झालं होतं स्वातंत्र्याच्या 50 वर्षानिमित्त दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये. कवींची मांदळे होती. म्हणजे बापट विंदा करंदीकर सगळे होतेच. अरुणा ढेरे होत्या, शांता शेळके होत्या, दत्ता हलसगीकर होते, जोशी म्हणून नागपूरचे कवी होते. मला आठवत आहे की अशोक नायगावकर आणि प्रवीण दवणे वगैरे असे प्रेक्षकात खाली बसले ते त्यावेळेला. आणि एक 2 महिन्यापूर्वी मला नुकताच हार्ट अटॅक येऊन गेला होता. पण मला मेधा कुलकर्णीने आग्रह केला की याचं निवेदन तू कर म्हणजे तुला पुन्हा कॉन्फिडन्स येईल. म्हणून दोन्ही हॉल भरलेले होते पूर्ण आणि पाऊस होता त्याविषयी. वरती मी पाडगावकरांना म्हटलं पाडगावकर तुम्ही कोणत्या कविता म्हणणार आहात. तर मला म्हणले ते राहू दे ते जसा माहोल असेल तसं मी ठरवेन. आधीच त्यांचा माझ्यावर थोडा राग होता त्या नेहरू सेंटरच्या कार्यक्रमामुळे. म्हणलं तू आज निवेदक आहेस अशा गावात अफवा आहे म्हणे. तर म्हटलं हो अफवा आहे उद्या त्याची बातमी होणार आहे. पाडगावकरांनी मला शेवटपर्यंत कविता सांगितल्या नाहीत कुठल्या म्हणणार आहेत. आणि झाल्यावर म्हणले अरे तुला सांगितलं असतं तर बरं झालं असतं याच्यापेक्षा अधिक चांगलं बोलला असतास. असे वेगवेगळ्या मोठमोठ्या लोकांच्या सहवासात अनेक गोष्टी शिकता येतात आपल्याला. टिपकागदासारखं असलं पाहिजे पण आपण. आणि त्यामुळे खूप हा प्रवास सुखद झाला. म्हणजे एक आकाशवाणीत काम करतो याचं समाधान झालं आणि काही खूप असं शिकता आलं. नवीन एक अँगल एक दृष्टिकोन आपल्याला मिळतो तसं झालं. म्हणजे साहित्याकडे बघण्याचा माणसांकडे बघण्याचा असा एक सुखद अनुभव माझ्या नशिबी आला असं मला वाटतं. अतिशय ओघवत्या भाषेत त्याचा एकंदर प्रवास त्यांनी समोर मांडला. अजूनही प्रेक्षकांना काही प्रेक्षकांनी यांना नीट ओळखलं नसेल तर सगळ्यांना पटेल अशी ओळख सांगतो. तुम्ही सगळ्यांनी आकाशवाणीवरून प्रसारित होणारी प्रपंच श्रुतिकामाला ऐकली असेल कारण आता थोड्या वेळापूर्वी फॅमिली सिरियलचा उल्लेख केला होता. तर त्यामध्ये पंतांची भूमिका म्हणजे मिने 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 हे किशोर सोमण आणि टेकाडे भाऊजी म्हणून मी थोड्या वेळ काम केलं होतं. नाही पंतांची भूमिका नंतर मला सोडायला लागली कारण तिथे बायका बदलतात सारख्या. म्हणजे वैयक्तिक जीवनातलं एकपत्नी व्रत तिथे पाळता येत नाही. त्यामुळे मग शेवटी टेकाडे भाऊजींची भूमिका सुद्धा करायला लागली. पण एक वैशिष्ट्य असं की रत्नागिरीला माझा माय देश नावाची एक श्रुतिका होती कौटुंबिक श्रुतिका. म्हणजे प्रत्येक स्टेशनला एक कौटुंबिक श्रुतिका असतेच. तर मी राईट फ्रॉम इन्सेप्शन रत्नागिरी स्टेशनचा मी पहिला उद्घोषक पहिला अनाऊन्सर.
तर त्यानंतर सुरू झालेला कौटुंबिक श्रुतिकीतला माझा प्रवास, तिथे मी वसंतराव करायचो. तो मुंबईत आल्यावर त्याच्यात खंड न पडता मी जॉईन झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मी कौटुंबिक श्रुतिकेमध्ये आलो आणि त्यानंतर ज्या ज्या कौटुंबिक श्रुतिकेंची नावं बदलत 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 राजेंद्रने शेवटी पुन्हा प्रपंचाचं अहो अवप्रपंचाचं पुनरुज्जीवन केलं शन्ना नवऱ्यांचा. त्या सगळ्या प्रवासा म्हणजे 34 वर्ष आकाशवाणीच्या कौटुंबिक श्रुतिकेचा मी अविभाज्य भाग आहे. हे फार मोठं एक वैशिष्ट्य माझ्या वाट्याला आलं आणि खूप सुंदर सहजसंवाद झाला श्रोत्यांशी त्यामुळे. आणखी एक किस्सा सांगतो. मग आम्ही कार्यक्रमाच्या शेवटाकडे येणार आहोत, कारण हा कितीही वेळ कार्यक्रम चालू शकतो, कारण आठवणी हो. खूप आहेत. माझ्या आठवणीतली एक चांगली घटना अशी आहे की पुणे आकाशवाणीवर असताना मला चित्तरंजन कोल्हटकर यांची मुलाखत घ्यायची होती. ती सुद्धा अचानक माझ्यावरती जबाबदारी येऊन पडली होती, कारण त्यांची मुलाखत घेणारा जो कलाकार होता तो त्या दिवशी येऊ शकणार नव्हता. म्हणून ती जबाबदारी अरुणा रानाडे म्हणून त्याच्या निर्मात्या होत्या, त्यांनी माझ्यावर टाकली. तर म्हणलं तुला घेता येईल ना? म्हणतं चित्तरंजन कोल्हटकरांच्या मुलींना सुद्धा मी नाटक शिकवलं आहे, त्यामुळे माझा त्यांचा घरगुती परिचय आहे. थोड्या वेळी चित्तरंजन कोल्हटकर आले. आल्यानंतर माझी त्यांची भेट झाली. त्यांना घरगुती आणि सार्वजनिकरित्या बापू म्हणूनच ओळखतात. तर मी त्यांना म्हटलं, बापू, मुलाखतीचं शीर्षक तुम्हाला माहिती आहे, आमची पंचविशी, कारण तो युवावाणीमध्ये येणार आहे. तर तुमच्या पंचविशीतल्या घडामोडींबद्दल आपल्याला बोलावं लागणार आहे आणि तुम्ही तुमच्या त्यावेळच्या आठवणी सांगाल. तर म्हणलं का नाही, नक्की सांगेन, माझ्याजवळ खूप आहेत सांगण्यासारख्या. म्हटलं पण बापू एकच आहे, आता युवावाणीमध्ये कार्यक्रम होणार आहे, कार्यक्रमाचं शीर्षक आमची पंचविशी आहे, त्यामुळे पंचविशीतल्या गुलाबी रंगाबद्दल मला काहीतरी विचारावं लागेलच. तर म्हणले तू जसं विचारशील तसं उत्तर देईन. त्यांनी चेंडू माझ्याच कोर्टात पुन्हा टाकला, कारण रोखठोक प्रश्न विचारण्यासारखा तो विषय नव्हता. आमची मुलाखत सुरू झाली. होता होता त्यांनी सगळं वर्णन केलं होतं की त्यांचे कटआउट्स लागायचे, त्यांची जाहिरातीत आणि चित्तरंजन कोल्हटकर अशी चित्रपटाच्या आणि नाटकाच्या मध्ये जाहिरात व्हायची. त्यांना एकंदरीत अतिशय लोभसवाणं व्यक्तिमत्व आणि त्यामुळे त्यांना भरपूर मोठा प्रेक्षकांचा उदंड आशीर्वाद लाभलेला होता. तेव्हा होता होता मी त्या प्रश्नापर्यंत म्हटलं, बापू, इतका वेळ आपण तुमचं हे सगळं सप्तरंगी इंद्रधनुषी करिअर बघतोय पंचविशीतलं, पण मला एक सांगा, या सप्तरंगी इंद्रधनुषी करिअरमध्ये गुलाबी रंग किती होता? ते हसले मनापासून. मला म्हणले, खूप छान विचारलंच, सांगतो. हे बघ म्हणले, मित्रा, आपण जेवायला बसतो आणि सगळं ताट भरलेलं असतं. मीठ, डावीकडचे पदार्थ, उजवीकडचे पदार्थ, गोड पदार्थ, या सगळ्यामध्ये लोणच्याची जी जागा असते ना, तेवढाच गुलाबी रंग माझ्या आयुष्यात होता. त्यामुळे त्याला मला फारसं महत्त्व नाही द्यावं लागलं आणि त्यांनी ती मुलाखत म्हणजे आम्ही संपवली. बाहेर आल्यावर मला म्हणले, तू खूप छान प्रश्न विचारला होतास, म्हणून मला तसंच उत्तर देता आलं. नाहीतर म्हणले स्ट्रेट प्रश्न विचारणारे काही असतात. आणि त्यांनी एका सिने अभिनेत्री आणि तिच्या पतीला दूरदर्शनवर असं विचारलं होतं की तुमच्या पत्नीचा ज्या वेळेला दुसऱ्या एखाद्या अभिनेत्याबरोबर मधुचंद्राचा सीन चालू असतो त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं? अप्रस्तुत प्रश्न, असा विचारूच नाही. तेव्हा या गोष्टींचं भान या माध्यमामध्ये आपल्याला सातत्याने ठेवायला लागतं. कारण मी आणि किशोर नेहमी एकमेकांना सांगतो की आकाशवाणी ही शांततेनं तेवणाऱ्या नंदादीपासारखी. आम्ही आत्तापर्यंत आकाशवाणीने आपली सांस्कृतिक नऊवारी सोडलेली नाही. आम्ही त्याप्रमाणे या संपूर्ण माध्यमामध्ये वावरत असतो. आणि माध्यमं खूप आली, इतर वेगवेगळी कॉम्पिटिशन करणारी माध्यमं आली, पण म्हणून आकाशवाणीचं महत्त्व कमी झालं आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण बाहेर विद्युत दीपांचा लखलखाट जरी झालेला असला तरी घरातली समई आपण मोडीत नाही काढत. तेव्हा त्यासाठी आपल्याला आकाशवाणीचं महत्त्व हे सातत्याने समजून घ्यायला पाहिजे. आज दुर्दैवानी परिस्थिती अशी दिसते, कारण शेवटाकडे आलोय म्हणूनच थोडंसं स्पष्टपणाने बोलावं असं वाटतंय. 100पर्यंत पोचलेली ही आकाशवाणी आज तिची अवस्था ही श्रोता नसल्यासारखी अवस्था आहे. कारण जे कार्यक्रम प्रसारित होत आहेत त्याला शेंडा बुडखा काही नाही, त्याला दर्जात्मक काही आपल्याला मान्यता मिळाली लोकांचं असंही वाटत नाही. ते कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात किंवा नाही याबद्दलही आपल्याला श्रोत्यांकडनं रिस्पॉन्स मिळत नाही. असं असताना थोडंसं थांबून सगळ्याच आता कार्यरत असलेल्या लोकांनी आत्मपरीक्षण करण्याची जबाबदारी आहे. कारण अजून 2-3 वर्षांनी आपण आकाशवाणीची शताब्दी साजरी करतोय आणि या 100 वर्षाच्या म्हातारीला तिचं पुन्हा पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण काय करू शकतो हे सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. कारण मला
नेहमी बटाट्यांच्या चाळीमधलं शेवटचं मनोगत आठवतं की ती बटाट्याची चाळ सुद्धा पुन्हा एकदा नवीन उभारी देईल आणि म्हणेल, अरे नाही रे नाही, माझ्याकडे यापेक्षा खूप चांगल्या कार्यक्रमांची शृंखला होती. आज दुर्दैवाने ते नाहीये, पण आपल्याला ते पुन्हा निर्माण करावं लागेल असा विश्वास सगळ्यांना वाटला पाहिजे. या कार्यक्रमामागचा उद्देश हाच आहे. काचेपलीकडले किस्से हे केवळ तुमचं मनोरंजन करण्यासाठी इथं आम्ही मांडलेच नाही. आकाशवाणी या माध्यमाची खऱ्या अर्थानं ओळख तुमच्यापर्यंत व्हावी, तुम्हाला त्या माध्यमाचं महत्त्व कळावं. आणि इथेही तुमच्यासारखीच हाडामासाची माणसं काम करत होती आणि करतात हे लक्षात घेऊन तुम्ही या आकाशवाणी माध्यमाचं पुनरुज्जीवन करण्यासाठी जे जे प्रयत्न होतील त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत, श्रोत्यांनी सुद्धा. कारण आता तर आपल्याला त्याची फी सुद्धा भरावी लागत नाही. एकेकाळी 15 रुपयाची लायसन्स फी भरायला लागायची पोस्टात जाऊन. आता तेही करावं लागत नाही. तुमच्या मोबाईलमध्ये आकाशवाणी येऊन बसली आहे. काम एवढंच करायचं आहे आपल्याला की आपल्याला मोबाईल ऑन करून आकाशवाणी नियमितपणानं ऐकायची आहे. कारण अतिशय चांगलं सृजनशील असं कार्य आकाशवाणीच्या कलाकारांनी आजपर्यंत केलं, यापुढेही करतील जर त्यांना तसं प्रोत्साहन मिळालं तर. मला याबद्दल आपल्या सगळ्या श्रोत्यांचे, कारण आता जे जे प्रेक्षक हे बघत असतील त्यांचेही मनापासून आभार मानायचे आहेत. कारण 3, 4, 5 भागात हा होणार असलेला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो, का आवडतो आणि त्यातनं तुम्ही बोध काय घेतलात हे चॅनलला जरूर कळवा. कारण त्यामुळे चॅनलला अशाच तऱ्हेचे वेगवेगळे कार्यक्रम आकाशवाणीशी संबंधित तुमच्यापर्यंत आणण्यासाठी बरेच छान प्रयत्न करता येतील. सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. पण कार्यक्रम संपण्यापूर्वी मला किशोरला एक विनंती करायची. त्यांनी एक आकाशवाणीवर खूप छान कविता केली, आपण ती ऐकू आणि हा कार्यक्रम थांबवू. राजेंद्रनी विविध चॅनल्स विरुद्ध आकाशवाणी असा एक आत्ता हे मांडला आपल्यासमोर. सुहास विद्वांसने एका लेखामध्ये अतिशय सुंदर वाक्य लिहिलं होतं. त्याने असं म्हटलं तर राजेंद्र की गावात नवीन दारूचा बार सुरू झाला म्हणून दूध केंद्र बंद होत असं नाही. म्हणजे कितीही चॅनल्स आले तुमच्यासमोर मनोरंजन करणारे, डोळ्याला सुख देणारे, तरी कानाला सुख देणारा एकच माध्यम ते म्हणजे रेडिओ. आणि तुमच्या दैनंदिन आयुष्याशी आणि एकूणच आयुष्याशी संबंधित विषय मांडणारं एकच व्यासपीठ ते म्हणजे आकाशवाणी. या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे आम्ही काय थाळी वगैरे फिरवणार असं काही नाही. घाबरू नका. माझं असं म्हणणं आहे किंवा माझं असं स्टेटमेंट आहे की बोलणं हा आपल्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग आहे असं आपण मानतच नाही. बोलणं हा आपल्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग आहे असं आपण मानतच नाही. म्हणजे संवादामध्ये जी आवश्यक भाषा आहे तिचं भान खूपदा ठेवतो असं नाही. म्हणजे उदाहरण मी नेहमी असं देतो, एक समोरून एक छान मुलगी येत असेल, 5 फूट 6 इंच उंच, छान मॅचिंग, छान साडी, पायाच्या चपलेपासून हाताच्या नेल पॉलिशपर्यंत उत्तम मॅचिंग. आपण मार्क देत जातो तिला 100पैकी 92, 93, 94 आणि आपण फारच उदार हृदय असल्यामुळे 100पैकी आपण 99 मार्क देतो. आणि ती जेव्हा जवळ येते तेव्हा आपण तिला विचारतो तुझं नाव काय. ती सांगते माझं नाव जयश्री राजाराम घायपुळे, राहणार रत्नागिरी. आपल्या असं लक्षात येतं तिला र म्हणता येत नाही. तिला जर वधू म्हणून आपण बोलवले असेल पाहायला तर आपण तिला नापास करतो. कारण काय, तिला र म्हणता येत नाही. याचा अर्थच असा की बोलणं हा आपल्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग असला पाहिजे. मराठी भाषा जी आहे, जी आपल्याला इतके वर्ष आपण बोलत आलो, म्हणजे बोलणं ही गोष्ट अशी आहे की खूप जणांना असं होतं की मला सांगायचं पण माझ्या ओठावर आहे पण मला सुचत नाही, माझ्याकडे शब्द नाहीत. म्हणजे आपण बाजारात जातो, आपल्याला असं वाटतं हे घ्यावं ते घ्यावं ते घ्यावं ते घ्यावं सगळं घ्यावं, आणि आपण जेव्हा पैशाचं पाकिट उघडतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की आपल्याकडे पुरेसे पैसे नाही आहेत. तसं मराठी भाषाकारांनी किंवा साहित्यकारांनी किंवा व्याकरणकारांनी पाणिनीसारख्या ज्या सगळ्या भाषांचं रस निर्माण केले, हास्य असेल, विनोदी असेल, गंभीर असेल, सांत्वनपर असेल, या सगळ्या शब्दांची नाणी या भावना व्यक्त करण्यासाठी आवश्यक ती आपल्या खिशात नसतात, आपल्या जवळ नसतात. म्हणून साहेबाचा जेव्हा निरोप समारंभ असतो किंवा कुणाकडे आपण सांत्वनासाठी जातो, एखादी व्यक्ती गेल्यानंतर, तेव्हा आपल्याला सुचत नाहीत शब्द. का असं व्हावं? कारण आपल्याकडे शब्दांची नाणी नसतात. आणि ज्ञानेश्वरांनी तर 700 वर्षापूर्वी, 750 आता वर्ष झाले, टू बी करेक्ट 730 वर्ष, 730 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी असं सांगितलं की बोली अरूपाचे रूप दावेन. माझ्या बोलण्यातून जे अरूप आहे, निर्विकार आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, ते सगळं माझ्या शब्दातून मांडेन असा दावा ज्ञानेश्वरांनी केला 700 वर्षापूर्वी.
बोली अरूपाचे रूप दावीन असं सांगितलं. आणि त्या काळच्या अपंग मराठी भाषेवर विश्वास ठेवून आता तर आपली भाषा इतर भाषेतले शब्द येऊन कितीतरी समृद्ध झाले, संपन्न झाले. पण त्या काळात ज्ञानेश्वरांनी त्या भाषेवर विश्वास ठेवून हा पैजेचा विडा घेतला आणि अमृताते पैजा जिंके अशी भाषा लिहिली. आणि 700 वर्षांनी सुरेश भटांना असं म्हणायला लागलं की साय आम्ही खातो मराठीच्या दुधाची, उंबरा परका जिजवू कशाला. कारण मराठी भाषेवरचं आपलं प्रेम जितकं व्यक्त व्हायला पाहिजे तितकं व्यक्त होत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की एकेकाळी निवेदकाला किंमत नव्हती किंवा निवेदकाची आवश्यकता नव्हती. आता 12व्यापासून बारशापर्यंत सर्वत्र निवेदक आवश्यक असतो आणि त्याला पैसे मिळतात. म्हणजे जाहिरात क्षेत्र असेल, डबिंगचं क्षेत्र असेल, आकाशवाणीची केंद्र असतील, एफ एम तर आता 203 केंद्र एफ एमची निर्माण झालेत, प्रायव्हेट चॅनल सुरू झाले. त्या सगळ्या ठिकाणी चांगलं मराठी बोलणाऱ्या माणसांची गरज आहे, ज्यांचं डिक्शन चांगलं आहे, ज्यांना बिटवीन द लाईन्स अर्थ सांगता येतो, अशा माणसांची गरज आहे. आणि हे काम बर्वे, कुलकर्णी, साठे, जोशीच करू शकतात. इतरही करू शकतील, माझा दावा असा नाही. पण या सगळ्या माणसांची ही जबाबदारी आहे की चांगलं डिक्शन असणाऱ्या माणसांनी या क्षेत्रात पुढे यावं. डबिंगमध्ये आमची एखादी डबिंग आर्टिस्ट जेव्हा संध्याकाळी 7ला जाते आणि 4 कावळा, कुत्रा, सिंह, वाघ यांचे आवाज काढते आणि जेव्हा ती घराबाहेर पडते संध्याकाळी रात्री 1 वाजता, तेव्हा 4 प्राण्यांचे आवाज काढण्याचे 7,28,000 रुपये आणि येण्याचा प्रवास करतं 5,000 रुपये, असे 33,000 रुपये खिशात घालून ती जाते. जाहिरातीचं क्षेत्र आहे, 10 सेकंदाची जाहिरात, 20 सेकंदाची जाहिरात, 30 सेकंदाची जाहिरात. या सगळ्यामध्ये जसं रोम एका दिवसात उभं राहत नाही, तसं या क्षेत्रात तुम्हाला यायचं असेल तर यू आर वेलकम. त्यासाठी हा प्रयत्न आहे. माध्यमाची ओळख करून घ्या. माध्यमामध्ये अनेक शाखा आहेत, अनेक खिडक्या आहेत. त्या खिडक्या ठोठावा. काही खिडक्या उघडतील, काही बंद राहतील, पण प्रयत्ने वाळूचे जसं म्हणतात तसं जर तुमचं उत्तम मराठी असेल, भाषेची उत्तम जाण असेल आणि भाषेचे आपले रंग तुम्हाला माहिती असतील. आपल्या मराठी भाषेला कितीतरी रंग आहेत. म्हणजे असे रंग कुठल्याच भाषेत नाहीत. इंग्रजीमध्ये चेहऱ्याला फक्त फेस हा शब्द आहे, पण मराठीमध्ये कितीतरी शब्द आहेत. तुम्ही सुद्धा सांगू शकाल घरी बसून जे पाहतायत ते. आनन आहे, मुद्रा आहे, चेहरा आहे, वदन आहे, कितीतरी शब्द. थोबाड आहे. म्हणजे थोबाड हा शब्द म्हणजे एखाद्याचा राग आला की तुझ्या मुखकमलावर माझ्या हस्तकमलाने मी मुद्रा उमटवीन असं म्हणत नाही, थोबाडीत मारेन असंच म्हणतो आपण. तर हे सगळे भाषेचे रंग आहेत. म्हणजे नाव आहे, जहाज आहे, तरफ आहे, होडी आहे. म्हणजे छोट्याशा गावखडीहून रत्नागिरीला यायचं, तिथे काही जहाज नसतं, तिथे नावच असते किंवा होडीच असते. म्हणजे इतक्या भाषेला विविध रंग, फ्लेवर्स ज्याला म्हणतो, अशी ही आपली मराठी संपन्न भाषा. या भाषेकडे पहा, या भाषेत असलेल्या संधींकडे बघा. त्यासाठी मध्ये एक सुपारी ठेवून 33 सुपाऱ्या मागून आपण जसं सत्याची पूजा करतो, तसा हा किश्यांचा खेळ त्यासाठी मांडला आहे आम्ही. मुख्य आम्हाला सांगायचं आहे, माध्यमाकडे या. ज्यांच्याकडनं अपेक्षा आहेत त्यांनी त्या पूर्ण करायलाच पाहिजेत. आणि ज्या वाटेवर तुम्ही जाताय त्या वाटेचं भान ठेवून तुमची बांधिलकी कुणाशी आहे हे ओळखून तसा एक काळावर आपली नाममुद्रा उमटावी, एक आपली सिग्नेचर असावी. जसं राजेंद्रचे एक सिग्नेचर आहे, तर अशी सिग्नेचर असावी, असं काम करावं. यासाठी तरुणांना खूप मोठा वाव आहे. आणि इतर क्षेत्रात काम करून सुद्धा या क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर करू शकता. अशा कितीतरी गोष्टी आहेत की आता प्रदीप भिडे आहे, मंगला खाडीलकर आहे, कितीतरी लोक असे आहेत की जे याच्यावर त्यांनी करिअर केली. म्हणजे पूर्ण वेळ व्यवसायसुद्धा हा होऊ शकतो जर तुमच्याकडे तेवढी ताकद असेल तर. या जर तरच्या खेळात तुम्ही किती सरशी, किती लांब उडी घेता त्याच्यावर हा सगळा. आणि कवितेकडे वळतो आता. छोटीशी कविता आहे. म्हणजे 95 वर्ष जेव्हा आकाशवाणीला पूर्ण झाली त्यावेळेला केलेली ही कविता आहे, ती तुमच्यासमोर वाचतो. थोडी थोडकी नव्हेत गेली 95 वर्ष मी बोलतोच आहे. थोडी थोडकी नव्हेत गेली कित्येक वर्ष मी बोलतोच आहे. काचे पलीकडून 4 भिंतींच्या स्टुडिओत बसून घराघरात पेरतो आहे माझ्या अक्षरांना, शब्दांना, कवितांना आणि कित्येकांना बोलतं करीत मी बोलतोच आहे. बाभ, पाडगावकर, पु ल आणि कितीतरी गदिमांसारखे शब्दप्रभू, खळ्यांची जादू, देवांची करुणा, आशाचे आशावादी स्वर, सुमनताईंचा स्वर कातर, बिस्मिल्लांच्या सनईचे सूर, बासरीचा पूर, रविशंकरांची सतार, किशोरीबाईंचा पुरिया, आणखी कुणाकुणाच्या आवाजाची साय,
इथं उतरत राहते आकाशातून तुमच्या माझ्या तृषार्त आयुष्यावर. इथं उतरत राहते आकाशातून तुमच्या माझ्या तृषार्त आयुष्यावर. गेली कित्येक वर्ष मी बोलतोच आहे. खरंच हा संवाद शब्दांचा मी दिसत नसलो तरी उतरत राहतो तुमच्या कानात, कानातून मनात आणि थेट काळजातही क्वचित. पुलापेक्षा भिंती उभारण्यातच रस असलेल्या या काळात काळजाची दारं उघडी ठेवता तुम्ही, हे तुमचं मोठेपण. मला मोकळी असतात घराची दारं, बंद असली तरी मी उतरतो खिडकीतून. स्वयंपाकघरातले खमंग वास घेत मी वावरतो तुमच्या हॉलमध्ये. कधी ओसरीवर, रेल्वेच्या डब्यात, शाळेच्या वर्गात. परिचयानंतर ओळख होत चालली आपली. परिचयानंतर ओळख होत चालली आपली. कधी तुमच्या दुःखाला जोजवतात माझे शब्द, कधी सुखावतात. कधी आठवणींची दिवे लागण होते मनाच्या दीपमाळेवर. खरं तर माझीच सुखदुःख साजरी करत असतो मी. खरं तर माझीच सुखदुःख साजरी करत असतो मी. तुम्ही त्यांना तुमचा एकांत बहाल करता समंजसपणे आणि आतल्या एखाद्या भळवळत्या जखमेवर तीट करून लावता माझे शब्द. एवढा सन्मान मला पुरे, खरंच. एवढा सन्मान मला पुरे, खरंच. नाहीतरी माझ्या शब्दांना कुठे आहे तुमच्याशिवाय दुसरं तारण. तुमच्यासाठीच गहाण ठेवलेलं असतं मी उमटलेल्या शब्दांना. माझ्या शब्दातून मी वजा केला तर तुम्हीच उरता शेवटी. रसिक नावाच्या या बाकीसाठीच गेली कित्येक वर्ष मी बोलत आलो आहे. अरे वा किशोर, खूप छान कविता होती. एक तर खूप धन्यवाद. दिवसांनी मला तुझ्याकडनं ती ऐकायला मिळाली. आपल्या सगळ्या प्रेक्षकांनाही ती निश्चितच आवडली असेल. नक्की. मंडळी, याबरोबरच काचे पलीकडले किस्से या कार्यक्रमाचा हा भाग आणि हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या निमित्तानं. आपल्याला हा कार्यक्रम आवडलेला असेलच. अर्थात त्यासाठी आपल्याला स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल हे पाहायला पाहिजे, सबस्क्राईब करायला पाहिजे, लाईक करायला पाहिजे आणि शेअरही करायला पाहिजे. हे सगळं आपण निश्चित करा आणि आपल्या या प्रतिक्रिया या कार्यक्रमाबद्दल, या भागाबद्दल जाणून घ्यायला आम्हाला निश्चितच आवडेल. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.